महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये महसूल थकबाकी संदर्भातील जी प्रक्रिया आहे ती कलम 176 ते कलम 187 मध्ये दिलेली आहे. कलम 176 ते कलम 179 मध्ये शासनाचा किंवा महसूल अधिकाऱ्यांचे जे अधिकार आहेत ते नमूद करण्यात आलेले आहेत. कलम 176 मध्ये शासनाचा कोणत्याही प्रकारचा महसूल थकबाकी असेल तर तो जमीन महसूल थकबाकीप्रमाणे वसूल करण्याचा अधिकार हा दिलेला आहे. कलम 177 मध्ये एखाद्या व्यक्तीकडे मागील वर्षाची जर का थकबाकी असेल तर ती थकबाकी चालू वर्षाच्या नियमाप्रमाणे वसूल करण्याचे अधिकार हे दिलेले आहेत. कलम 178 मध्ये महसूल अधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवणे आणि पैसे भरण्यासाठी 15 दिवसाचा अवधी देणे. कलम 179 मध्ये महसूल अधिकाऱ्याला तो अधिकार दिलेला आहे की ज्या व्यक्तीने नोटीस बजावल्यानंतर देखील संबंधित जो महसूल आहे तो जमा केला नाही तर त्याची मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार हा दिलेला आहे. ही जी थकबाकी आहे त्या थकबाकी वसूल करण्याची जी पद्धत आहे ही कलम 180 ते कलम 185 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. थकबाकीदारांचे जंग मालमत्ता जप्त करणे हे कलम 180 मध्ये दिलेलं आहे की ज्या थकबाकीदारांनी वेळेमध्ये थकबाकी जमा केलेली नसेल तर त्याची जनावरे, वाहन, साहित्य इत्यादी ज्या जंगम मालमत्ता आहेत त्या जप्त करणे आणि त्याला विकून थकबाकी वसूल करण्याचा अधिकार हा महसूल अधिकाऱ्याला असतो. स्थावर मालमत्ता जप्त करणे व विक्री करण्याचा अधिकार हा कलम 181 व कलम 182 मध्ये दिलेला आहे. आता स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन, घर, इमारत इत्यादी ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता ताब्यात घेणे आणि त्याचे कायदेशीर पद्धतीने प्रक्रिया राबवून त्याची विक्री करणे याचा जो अधिकार आहे हा कलम 181 व कलम 182 मध्ये दिलेला आहे. कलम 183 व 184 मध्ये हा अधिकार दिलेला आहे की महसूल अधिकारी थकबाकीदारास अटक किंवा नजरकैदेत ठेवू शकतात. कलम 185 मध्ये हे नमूद करण्यात आलेलं आहे की थकबाकीदारांची जमिनीचे व्यवस्थापन हे शासनाकडे घेता येऊ शकते. आता याच कायद्याअंतर्गत एक 2-3 महत्त्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या थोडक्यात लक्षात घेऊ. महसूल अधिकाऱ्याला एकापेक्षा अधिक उपाय वापरण्याचा अधिकार असतो. ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती असेल किंवा दुष्काळ असेल अशा परिस्थितीमध्ये वसुली थांबवण्याचा अधिकार देखील महसूल अधिकाऱ्याला असतो. ज्या ठिकाणी महसूल थकबाकी वसूल करताना वसुली खर्च आलेला असेल तर तो देखील महसूल थकबाकीप्रमाणे वसूल केला जातो आणि ही जी वसुली करण्याची जी पद्धत आहे ही कायदेशीर मानली जाते.